गुड मॉर्निंग सर्वांना. आय होप सर्वजण मजेत असताल, खुश असताल. पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. तर हे अचानकच आमची ट्रिप आज निघालेली आहे. आणि हे तुम्ही आता आम्ही कुठे चाललेलो आहोत हे नक्कीच पूर्ण ब्लॉग पाहिल्यानंतर कळलंच तुम्हाला. तर आता मी निघालेलो होतो. आता आम्ही चाललेलो आहोत जवखेडला. तर मामींना पण घेऊन जाणार आहोत आम्ही. तर आम्ही चाललेलो होतो आता जवखेडला. तर हे पहा तुम्ही. तर पहाटे खूप सारे ससे रोडवरती फिरत होते. हे पहा तुम्हालाही दिसत असेल, इकडून तिकडून उड्या मारत होते. तर आता आम्ही जवखेडला पोहोचलेलो होतो. तर हे पहा ही मामाची गाडी आहे आणि आता आम्ही इथं आलेलो आहोत. तर हे पहा तुम्हाला दिसलंच, हे माझ्या मामाचं हॉटेल आहे. आता आम्ही इथं हॉटेलवरती आलेलो होतो. तर हे पहा माझ्या मामाचा मुलगा आहे, ही मुलगी आहे. आणि आता आम्ही सर्वजण जाणार आहोत. आणि हे पहा ह्या माझ्या मामी आहेत. हे पहा आता आम्ही इथून निघालेलो होतो सर्वजण. खूपच आवाज येत होता म्हणून इथं व्हॉइस ओव्हर दिलेला होता. तर हे पाहू शकता तुम्ही, आम्ही चाललेलो आहोत शिर्डी साईबाबाला. आम्ही सकाळी पहाटे 5:30 वाजता निघालेलो होतो. त्यामुळे सकाळी काही ब्रेकफास्ट वगैरे काही केलेला नव्हता. तेच चालू होतं. आणि उलटी वगैरे इलूला त्यांना होती, त्यासाठी गोळ्या वगैरे घेतल्या होत्या. आता इथे पाऊस पण सुरू झालेला होता आणि खूप पावसाचं वातावरण झालेलं होतं. इकडं नाही तरी पण शिर्डीला कंटिन्यूअस पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस असतो. इथे आता पाऊस सुरू झालेला होता, तर खूपच पाऊस चालू होता. तर आम्ही आता खूप वर्षानंतर शिर्डीला चाललेलो आहोत. खूप म्हणजे तरी 10-15 वर्ष झालेले असतील. आणि आता काही माहिती नाही आता किती चेंजेस झाले असतील, काय असेल काहीही माहिती नाही. बघूया आपण आणि तुम्हालाही दाखवून मी ब्लॉगमध्ये जेवढं होईल तेवढं शूट करून दाखवलं तुम्हाला. तर आता आम्ही इथे हॉटेलमध्ये थांबलेलो होतो ब्रेकफास्ट करण्यासाठी. तर हे पहा तुम्ही, काय झालं, काय आलं? बब्बू इथे झोपलेला होता, त्यामुळे मला तर काय जाताच नाही आलं बाहेर. त्यामुळे आम्ही इथंच गाडीमध्ये बसलेलो होतो. तर बाकी सर्वजण गेलेले आहेत आता ब्रेकफास्ट करायला. गाडी थांबल्यामुळे बब्बू लगेच 2 मिनिटांनी उठला होता. तर हे आम्ही आलेलो होतो इथे ब्रेकफास्ट करण्यासाठी. तर हे आता सर्वजण इथं बसलेले होते.
तर इथे यांनी काही माहिती नाही कसली ऑर्डर दिलेली होती, बघू आपण. हा, पावभाजी घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आम्ही सर्वांनी डोसा वगैरे घेतलेला होता. तर हे पहा, आता आम्ही शिर्डीत पोहोचलेलो आहोत. हे पहा, आता तुम्हाला मंदिर दिसतच असेल तुम्हाला. तर जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी. तर पहा तुम्ही पण. इथे आम्ही आता पोहोचलेलो होतो आणि इथे असं आहे की खूप सारे लोक उभे असतात की नाही का गाडी लावण्यासाठी. आता काय आम्हालाही खूप कन्फ्यूज होत होतो कुठं लावायची काय माहिती नाही. तर पहा आता, तर इथं खूप कन्फ्यूज करतात लोक की आमच्याकडे लावा आमच्याकडे लावा, आणि ते काही फ्री वगैरे काही नसतं. त्या पार्किंगचे ते पैसे घेतात आपल्याकडून. आणि त्यानंतर तुम्हीही कधी आले ना, थोडे पुढे गेल्यानंतर डायरेक्टली गेटच्या आतमध्ये गाडी गेल्यानंतर थोडं अंतरावर फ्रीमध्ये पार्किंग आहे. तर तुम्हीही आल्यानंतर ह्या लोकांपासून सावधच राहा. तर इथे आम्ही गाडी पार्किंग करण्यासाठी आलेलो होतो. तर ते अगोदर असे बोलले होते की फ्रीमध्येच आहे पार्किंग, पण तसं काहीच नाही आहे. त्यांची शॉप आहे प्रसाद वगैरे घेण्याची. तर त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही गाडी लावायला सांगितली म्हणजे आमच्याच दुकानातून तुम्ही प्रसाद घ्यायचा, आणि तो प्रसाद ते आपल्याला जिथे 50 रुपयाचा भेटेल तिथे ते डायरेक्ट 200 रुपयाचा, म्हणजेच ते आपल्याकडून काही पार्किंगचे पैसे घेत नाही असं काही नाही, ते त्यामध्येच वसूल करत असतात पैसे. तर इथून पुढे तुम्ही कधी आले तर लक्षात राहू द्या की ह्या हाय साई पण काढ. साईला घेते, साईला बॅक कॅमेरा घ्यावा लागेल. बाय बाय कर, बाय. बॅक पार्ट घ्यायची. बबू बाय. बबू नोज दाखव, नोज. आईज, आईज दाखव, आईज. आणि अजून काय हेड. नोज इथे. इथं चाललेलं छोटं घ्यायचं काहीतरी. तर आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालेलो होतो. तर इथे आम्ही प्रसाद घेण्यासाठी थांबलेलो होतो. त्यांचं असं म्हणणं होतं की कंपल्सरी इथूनच प्रसाद घ्यायचा, म्हणून आम्ही म्हटलं की नाही आम्हाला नाही घ्यायचं, आम्ही नंतर घेऊ. पण ते म्हणे की नाही, मग गाडी तुम्ही पार्किंग करायची नाही, इथे तुम्हाला प्रसाद घ्यावंच लागेल. तर इथं 50 रुपयाचा प्रसाद ते डायरेक्ट 200-300 रुपयामध्ये देत होते. तर त्यावरूनच आमचं चाललेलं होतं. तर इथे पहा, आता इथे गाड्या वगैरे खेळण्या ठेवलेल्या होत्या. तर इथे बब्बू आणि शंभू लगेच इथेच खेळण्या घेऊन खेळत बसलेले होते. हे पहा, झोपली होती.
नाही नाही जुळे नाही. काय घेऊ मग? हा ते घ्यायचंय. तुला घ्यायचंय का फुकटच इथं असं उचलायला लागलं. हा मन्ना गेलू ते नाही घ्यायचं. पर्स ते नंतर पायची ते घ्यायचं नाही. ते आता नाही. हा 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 सारे काढून बसले. त्यांनी गाडीची पार्किंग त्याच्यात काढून घेते ते 50. हा. त्यासाठी मी म्हणलं 50 द्या काय घे हा नको. मग काय ते पण आहे. हे पाय इथं हे बघ हे दोन बघ इथं की. तर आता आम्ही इथून प्रसाद वगैरे घेऊन निघालेलो होतो. मोबाईल जमा करायचा होता. मोबाईल आतमध्ये अलाउड नाही. अलकाबाई वसंत पाटील यांनी गेट नंबर 3 चे करा. हेच ना गाडी मी इलू काहीच घेणार नाही. तरी इथे आम्ही इलूला त्यांना बांगड्या वगैरे घेण्यासाठी आलेलो होतो. तर हे पहा तुम्ही, काय यहाँ पे जिसके
तर आता आम्ही इथे दर्शन घेऊन आलेलो होतो. पुढे जाऊनच आहे आम्ही. तर आता इकडे आम्ही जेवण करण्यासाठी जाणार आहोत. साईबाबाचं त्यांनी आधीच येऊन बबुल घेणार आहे. तर इथे आता बघून ते खूपच खेळायला लागलेले होते. खूप वेळानंतर त्यांना खाली सोडलेलं होतं गाडीमध्ये बसून जेवण मस्त कंटाळे करून होते. दिलं. तर आता नंतर जेवायला जाणार आहोत. तर पाहता दुकान आहे कुठे गेले हे लेकरं? हा लय छान वाटतं. आता इलू डोकं इलू घ्यायचं. तिच्या मम्मी पप्पाकडेच आहे. नाही चला बरं तुम्ही मध्ये या. चल. सुधरू देत नाही. तर आता इथे आलेलो होतो आम्ही. हे पहा तुम्ही, इथे जेवणाची सोय असते. इथं फ्रीमध्ये जेवण असतंय. फोटो मार्शल दिसते उन्हाचं आहे ते काहीतरी हा ते. तर इथे आम्ही आता पुढे आलेलो होतो आणि श्रावणी ते पाठीमागून येत होते. तर इथे आता आम्ही आलेलो होतो जेवण करण्यासाठी. तर पहा तुम्ही, खूप छान इथं व्यवस्था असते जेवणाची आणि जेवणही खूप छान असतं इथलचं. तर आता आमचं जेवण झालेलं होतं आणि त्यानंतर आम्ही लगेच निघालेलो होतो. बंद आहे का सीएनजी बंद आहे. पैसा काय तिची मागे हाय प्यायला महिना वरून रुबाब दिंडीचे माणसे गावचे दिंडी एकत्र होतात. तर इथं आता जाताना पाऊसही चालू झालेला होता आणि आमचं दर्शन खूपच लवकर झालेलं होतं, 9:30 वाजेपर्यंत. तर आणि खूप निवांत दर्शन झालं होतं, गर्दी नव्हती, काहीच नव्हतं, त्यामुळं खूपच छान वाटलं.
आता आम्ही शनी शिंगणापूरलाही जाणार आहोत, कारण की कसं आहे पुन्हा पुन्हा काही येणं होत नाही, म्हणून शनी शिंगणापूरचंही दर्शन घेऊन जाणार आहोत. आपल्याला थांबीत येत ना ते या रस प्यायचं आहे का? तुम्हाला पाहिजे रसच द्यावं वाटतं ते. पोलीस आहे क्वार्टरला राहायला मामाचा मान घेतला पुन्हा घेतला हा तर आम्ही शनी शिंगणापूरचं दर्शन घ्यायला थांबलो होतो, पण तिथे कसली 1 महिनाभर पूजा असते, त्यामुळे गेट बंद असतं, त्यामुळे तिथेही थांबलो नाही. बाहेरूनच दर्शन घेतलं आणि सरळ आम्ही निघालो घरी येण्यासाठी. हे म्हणले कलर मारला तिला त्यांनी पाहिजे ना. तर इथे आम्ही थांबलो होतो ऊसाचा रस पिण्यासाठी. तर इथे झोके होते, तर हे सगळे काही झोके खेळायला लागले होते आणि खूप पाऊस झाला होता, त्यामुळे खूपच चिडचिड झालेली होती. आणि मी तर काय बबू झोपलेला असल्यामुळे मी तर काही खाली उतरलेलीच नाही आहे. आणि खूपच वातावरणही खूप निम्मा काढला. अकरा जण 11. मग 11 काढा. बाई सुटून बघ त्यांच्याकडे जाऊ. आपण बसायचं काय माहिती. तर इथे आम्ही घरी पोहोचलेलो होतो. चला तर पुन्हा भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.